नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहत आहे AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचं जर एखादं पक्ष किंवा अलायन्स पाठिंबा देणारा असेल किंवा दोघांची युती दोन पक्षांची असेल आणि एखाद्या पक्षाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पाठिंबा काढून घेतला तर अशा वेळेस मुख्यमंत्री राजीनामा देत असतो किंवा या सगळ्या गोष्टी घटनात्मक संवैधानिक या गोष्टी होत असतात. जे झारखंडमध्ये जो काही संवैधानिक संकट एक उभं राहिले, ईडीच्या या कारवाईमुळे किंवा ईडीने झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केल्यामुळं त्यांना आपला पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि मग राजीनामा देत असताना त्यांनी जे काही राजीनामा द्यायच्या अगोदर विधायक दलाची जी काही बैठक घेतली, मग त्यांनी तो काही कोणी गटनेता निवडला चंपई सोरेन म्हणून, आणि त्यांनी त्यांचा राजीनामा देऊन टाकला. पण राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम सांगितलं नाही, कारण त्यांना ईडीने अटक केली. त्यांच्यावर ती जबाबदारी राज्यपाल टाकू शकत नव्हते. आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. आणि सरकार हे मुख्यमंत्री आणि राज्यपाल मंत्रिमंडळ हा एक संवैधानिक ढाचा आहेत. ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होतो तर मुख्यमंत्री काळजीवाहू असतो आणि मुख्यमंत्र्यांना त्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना एक 7-8 दिवस सुद्धा ते काम पाहण्यामध्ये अधिकार असतो. पण इथं झारखंडमध्ये परिस्थिती अशी आहे की हे अटक झाल्यामुळं किंवा हे तुरुंगात गेल्यामुळं राज्यपाल यांच्यावर ती जबाबदारी टाकू शकत नव्हते. हा एक संवैधानिक संकट आहे. आणि राज्य मुख्यमंत्री नसताना राहू शकत नाही. कुठंतरी जबाबदारी फिक्स केली पाहिजे. एकतर राज्याला नवीन मुख्यमंत्री दिला पाहिजे किंवा राज्यपालांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केली पाहिजे. या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता आपण इथं बघितलं की त्यांनी चंपई सोरेनच्या नावाने पत्र तयार झालं. त्यावर जवळजवळ 43 लोकांच्या आमदारांच्या सह्या आहेत. त्यांनी दावा ठोकला की आम्ही विधायक दलाचा नेता निवडलाय चंपई सोरेई आणि आम्हाला हे सरकार स्थापन करायचे आणि आम्ही परेड करायला सुद्धा तयार आहे. मुख्यमंत्री शपथ घेण्यासाठी आम्हाला राज्यपालांनी निमंत्रण द्यावं किंवा शपथ द्यावी, अशा प्रकारचा दावा ठोकलाय. आणि यामध्ये वरवर पाहता आपल्याला पण असं कळतं की जर बिहारमध्ये असाच प्रकारचा क्रायसिस तयार झाला, RJDचं पाठिंबा नाकारून भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घेतला आणि नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यावर 4-5 तासातच राज्यपालांनी नितीश कुमारांना शपथ दिली. मग झारखंडमध्ये असं का झालं? नितीश कुमारांना एक न्याय आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या ह्या पक्षाला किंवा झारखंडमध्ये वेगळा न्याय, अशी एक टीका पण आपण माध्यमांमध्ये बघतोय. वरवर पाहता आपल्याला ती खरी पण वाटते की जर यांच्यामध्ये कुठला फुटीचा तसा काही
असा काही वाटत नाही, कारण यांच्याकडं झारखंड मुक्ती मोर्चाचे 29 आमदार आहेत आणि काँग्रेसचे जवळजवळ 16-17 आमदार आहे, बाकी एक RJDचा आहे आणि एखादा अपक्ष आहे. जवळजवळ 48 पर्यंत यांची संख्या जाते आणि 81 विधानसभेचं एकूण सीट आहे. 41च लोक फक्त बहुमतासाठी लागतात आहे आणि 43 लोकांचं जर यांच्याकडं पत्र आहे आणि त्यांचा दावा असा आहे की जर एक माजी मुख्यमंत्री झाले हेमंत सोरेन, ते जरी एक कट केले तरी 47 लोक यांच्या बरोबर आहेत. आणि मग राज्यपालांनी यांना शपथविधीसाठी बोलवायला काय हरकत आहे? आणि मग तरी राज्यपाल इतका वेळ का घेतात? किंवा असे म्हटलं की राज्यपाल भारतीय जनता पार्टीला वेळ देते का? याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही षड्यंत्र आहेत का? फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी वेळ घेतलायत का? या सगळ्या गोष्टी आपण बघतोय, पण तशी पण हालचाल आपल्याला कुठेही पाहायला मिळाली नाही. किंवा झारखंड मुक्ती मोर्चा किंवा काँग्रेसचे जे काही आमदार आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला फुटीचं कुठेही वातावरण झारखंडमध्ये दिसत नाही. आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा या लोकांचे आमदार फोडण्यामध्ये आपल्याला कुठेही आढळून आलेले नाही, तशा बातम्या पण नाहीये. आणि मग नेमकं राज्यपालांनी यांना न बोलवण्याचं काय कारण? राज्यपालांनी यांना बोलवलं नाही. वारंवार हे राज्यपालांच्या विनंत्या करतायत की आम्हाला बोलवा. आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा झाल्यावर या पदावर जास्त वेळ आपण बिगर मुख्यमंत्री म्हणून राज्य असं वाऱ्यावर सोडू शकत नाही. एक तर तुम्ही राज्याची जबाबदारी केंद्राने घ्या, इथे एक तर राष्ट्रपती राजवट लागू करा किंवा नवीन तुम्ही मुख्यमंत्री इथं त्याची शपथ द्या. भले त्या पक्षाला नाही मिळालं तर दुसरा कोणी पक्ष दावा करीत असेल तर त्याला तुम्ही शपथ द्या. अशीच एक घटनात्मक रचना असते. पण राज्यपालांनी अजूनही यांना काही बोलवलेलं दिसत नाही आणि त्यामुळं कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आता न्यूजमध्ये पण आपण बघतोय. 4-4, 5-5 लोकांना राज्यपाल भेटायला बोलवतात. ते त्यांच्याकडे जे काही पत्र आहे ते बघतात, ते पाहतात. ते काही त्या लोकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करून ठेवली आणि ज्या पद्धतीने 1 पासून जवळजवळ 43-44 पर्यंत त्यांनी आमदार मोजून व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करून दाखवली. हा सगळा प्रकार आपण माध्यमांमध्ये बघतोय. तरी पण राज्यपाल यांना का बोलवत नाही? तर याचं कारण सुद्धा असं काही वेगळं असू शकतं का? किंवा यामध्ये केंद्राला पण अपयश आलेत का? किंवा केंद्राला सुद्धा हा प्रश्न सोडण्यामध्ये केंद्र यशस्वी झालं नाही असंही आपल्याला म्हणता येईल. कारण विदाऊट मुख्यमंत्र्याचं राज्य कसं चालू शकतं? किंवा राज्यपाल तर कुठल्या प्रशासनाला आदेश देऊ शकत नाही. राज्यपाल केव्हा आदेश देऊ शकतात की राज्यपालाला अधिकार प्राप्त होतात, पण राष्ट्रपती राजवट लागली तर. जेव्हा राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा राज्यपालाला सर्व अधिकार प्राप्त होतात. मग राज्यपाल तिथं त्या राज्यामध्ये हेड असतो. पण जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये जो कोणी समजा मुख्यमंत्री असेल किंवा काळजीभाऊ असेल त्यावेळेसचं जे काही मंत्रिमंडळ असतं आणि त्यांनी काही गोष्टी सांगायच्या आणि राज्यपालांशी संलग्न ह्या सगळ्या गोष्टी असतात.
पण आज इथं झारखंडमध्ये अशी काही परिस्थिती दिसत नाही. मग राज्यपाल याला शपथ देण्यासाठी का टाळाटाळ करतात? तर याचं कारण असे असू शकतं की हे जे काही विधायक दलाचा नेता गटनेता यांनी निवडला याच्यामध्ये त्रुटी असू शकतात. याच्यामध्ये एकतर 48 लोकांचं यांचं बहुमत म्हणतात आहे आणि पत्र बाकी 43 लोकांचं आहे. बाहेर काही लोकांचा आवाज येतोय की हे 4 लोक काँग्रेसचे गायब आहेत, त्यांचं ते रीचमध्ये नाही आहेत. आणि शिवाय जे काही निवड केली ती निवड जी काही मुख्यमंत्री हेमंत सोरेन मुख्यमंत्री असताना केलेली आहे. मुख्यमंत्री तुम्ही राजीनामा दिल्यावर विधायक दलाची मीटिंग व्हायला पाहिजे होती, ती त्याच्यानंतर झाली नाही. त्याच्यामध्ये या त्रुटी आहेत असा पण एक कयास आपल्याला दिसतोय. आणि वेगळं असं की हे जे पत्र आहे हे पत्र हेमंत सोरेन यांनी काढलेलं आहे किंवा दुसरं पत्र एक ते चंपई सोरेन यांच्या नावाने आहे. तर आजही या झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शिबू सोरेन, त्यांना गुरुजी या नावाने ओळखलं जातं, ते आहे तेच या पक्षाचे अध्यक्ष आहे. आणि त्यांनी बाकी अजून कुठलंही पत्र राज्यपालांना दिलेलं नाही. त्यामुळं सुद्धा हा घटनात्मक पेच प्रसंग येऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं यांचं पत्र व्हॅलिड आहे का किंवा राज्यपालांचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टी समजतील. कदाचित राज्यपाल महाराष्ट्र, झारखंड आणि महाराष्ट्रात झालेल्या शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये ज्या काही घटना घडल्या, संवैधानिक संकट उभं राहिलं किंवा घटनात्मक पेच प्रसंग तयार झाला होता याचा सुद्धा अभ्यास करत असतील. आणि त्यांच्याकडं जेव्हा चंपई सोरेन आणि 4 आमदार रात्री पण ते 5 जणांचं डेलिगेशन गेलं होतं आणि त्यांनी दावा दाखल केला. शेवटी राज्यपालांनी या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन किंवा केंद्रातल्या पण काही नेत्यांशी संपर्क साधला असेल किंवा काही कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढला आणि शेवटी त्यांनी 10 वाजता चंपई सोरेन यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं. आणि मग 2 तारखेला 12-1 वाजता झारखंडमध्ये चंपई सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्याबरोबर 4-5 मंत्री पण शपथ घेतील. पण या सगळ्या गोष्टीत एक आपल्याला हा एक प्रश्न पडतो की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर राष्ट्रपतीला राजवट लागू झाली नाही आणि मग राज्यपालांना 24 तास सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी किंवा दावा दाखल जेव्हा सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल केला किंवा दावा केला तर या राज्यपालांना 24 तास निमंत्रण देण्यासाठी का लागले हा एक प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा राज्यपाल कधीतरी देतील. पण जो काही घटनात्मक प्रसंग तयार झाला होता, संवैधानिक संकट झारखंडमध्ये तयार झालं होतं, ते समाप्त झालेले आहे आणि झारखंड राज्याला चंपई सोरेन हे नवे मुख्यमंत्री मिळतील
आणि त्यांचा शपथविधी 2 तारखेला 12-1 वाजेच्या दरम्यान होऊन जाईल. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय किचकट संवैधानिक असतात आणि याचे बारकावे आणि या सगळ्या गोष्टी पेपर्स आणि त्याची सत्यता पडताळल्याशिवाय राज्यपाल काही निर्णय घेत नाही. हेच आपल्याला यातून स्पष्ट करायचे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.